बोलो बोलणे मरोणी आजिने असोनी नसणे जनी आम्हा भोगी त्याग झाला संगीचा संग तोडिले लाग माग दोन्ही तुका म्हणे नव्हे दिसतो मी तैसा पुसणे ते पुसा पांडुरंगा भोगी त्याग झाला संगीचा संग तोडिले लाग माग दोन्ही विठाला नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी बैसव पाऊले श्री गुरूंचे मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग विश्ववंदे महाराष्ट्र भूषण वैराग्य रागरसिक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा 3 चरणाचा कूट अभंग या प्रकरणामधला कूटाचे 2 प्रकार केले शास्त्रानं अर्थकूट आणि शब्दकूट ज्याचा अर्थही कळत नाही आणि शब्दही लक्षात येत नाही तो अर्थकूट शब्द परिचित वाटतात पण अर्थ शोधल्याशिवाय सापडत नाही लक्षणा केल्याशिवाय अर्थ मिळत नाही त्याला शब्दकूट म्हणतात विठाला अभंगावर विस्तारानं चिंतन करण्यापूर्वी महत्त्वाचा परिहार द्यायचा तो असा वैकुंठवासी आसाराम विश्वनाथ वरखड अर्थात आपले बापूंचं 14 दिवसापूर्वी देहावसन झालं इहलोक यात्रा संपली अत्यंत खडतर प्रवास कष्टमय प्रवास जीवनभर परिस्थितीची झुंज देत देत मुलांचं भवितव्य घडवत त्यांचं आयुष्य विश्रांतीपथाला पोहोचलं त्यांच्या पाठीमागे त्यांचे सुपुत्र हरिभक्तीपरायण भजनरत्न परमेश्वर महाराज वरखड आमचा प्रशांत वरखड आमच्या ताई आमचे भाऊजी वरखड परिवाराशी संबंधित गावातील घांडगे परिवार महाराजांची सासरवाडी आणि आपण सर्व आप्तस्वकीय विशेषत्वानं रक्ताच्या नात्यातून असलेले नातेवाईक आणि संप्रदायाच्या नात्यातून असलेले नातेवाईक ते माझे सोयरे सज्जन सांगा हे सगळे ते सोयरे आहेत पाय आठवे ते विठोबाचे वारकरी संप्रदायात 26-27 वर्ष महाराजांचं काम सुरू आहे व त्या कामाची ही पावती आहे उभ्या असलेल्यामध्ये जवळजवळ 10 ते 12 कीर्तनकार असतील समोर बसलेल्यातही 10-12 कीर्तनकार असतील आणि गुणीजन मंडळीमध्ये उभा महाराष्ट्र ज्यांच्याकडं अत्यंत अपेक्षेनं पाहतो उभ्या महाराष्ट्राचे गुणीजनांच्या टॉप 10 मध्ये ज्यांची नावं घेतल्या जातात ती सगळी वंदनीय गुणीजन मंडळी बाकी सगळे तर आहेतच पण ज्यांच्याकडं गायनाचा सापासून परमेश्वर महाराजांनी गिरवला ते त्यांना गायनाचे धडे देणारे त्यांचे गुरुवर्य आणि आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक भजनानंदी जीवन असणारे राधाकृष्णजी गरड गुरुजी ते स्वतः जातीनं उपस्थित आहे हे सगळे त्यांच्या समवेत गुरुजी आणि कावळे महाराज म्हणजे फार संप्रदायातली जुनी जोडी आणि खूप अनेक वर्षापासून मोठ्या मोठ्या कीर्तनकारांना साथी केल्या भजनाची सेवा केली अविरतपणे अव्याहतपणे ती सेवा त्यांची चालू आहे आणि अशा थोर एकतर गुरुजींचा विद्यार्थी म्हणून परमेश्वर महाराज आहेत आणि कावळे गुरुजीचा जीवलग सखा म्हणून आहेत मग आमच्या तरुण पिढीतली बाकी ही सगळी मंडळी आहे बंडोपंत गुरुजी आहेत रमाहरी गुरुजी आहेत उद्धव बापू ज्यांना आपण आता यूट्यूबच्या माध्यमातून नेहमीच पाहतो आहोत तरुण पिढीमध्ये ज्यांच्याकडं आम्ही अपेक्षेनं पाहावं आणि ज्यांच्याकडून काहीतरी नवीन आम्हाला ऐकायला मिळेल अशी खात्री वाटावी असे उद्धव बापू आहेत शिंदे मृदंगाच्या बाबतीत काय बोलायचंच काम नाही हे आबा ज्यांना पदवी दिल्या जाते ते खरंच मृदंगात आबाच होतात बघा अभिमन्यू आबापासून हे आबा आता मध्ये विठ्ठल आबा झाले बरेच आबा झाले आपल्याही भागात आहेत 2-4 आबा पण हे महाराष्ट्राचे आबा आहेत व्यंकटेश आबा आहेत ठाकरे गुरुजी आणि परमेश्वर महाराज काय एक जीवच आहे
ते 2 शरीर आणि 1 जीव असं काम आहे त्यांचं. आम्ही गुरुवर्य गोविंद बाबा केंद्रीय धर्मशाळेत राहत असताना कालिदास महाराज, विश्वंभर महाराज, परमेश्वर महाराज आम्ही एका खोलीत राहणारी मंडळी. आणि विद्यमान काळामध्ये परमेश्वर महाराजाची जी कीर्तनं आपण पाहतोय, रसभरीत कीर्तनं त्यांची आपल्याला ऐकायला मिळतात. त्या कीर्तनामध्ये वेळोवेळी ज्यांच्या सहवासातून महाराजात सुधारणा घडत गेली ते अशोकजी महाराज इतके आहेत. हे खरा तर या संकट काळातला सखा. आणि मेहुणे म्हणून हनुमंत शास्त्री आहेत, ते काय गावच त्यांचं आहे. सारथी म्हणून सुनील महाराज आहेत. बाकी सगळी विद्यार्थी मंडळी परमेश्वर महाराजांची आहे. रमेश महाराज त्यांचे फार जुने सहकारी आणि जिवलग सखा. या परिसराचं वैभव ज्यांनी पारमार्थिक वाटचालीत खऱ्या अर्थानं मार्गदर्शन केलं परमेश्वर महाराजांना, आदरणीय हनुमान महाराज आहेत, महाराज जे आहेत, राजू महाराज जे परमेश्वर महाराजांचे आता संकट काळामध्ये, आपत्काळामध्ये अत्यंत जिव्हाळ्याचे आहेत. धनंजय महाराज आहेत, झाडे महाराज आहेत, हरिदास महाराज, गडदे बाबा गडदे महाराज आहेत, विश्वंभर महाराज म्हटलं, केंद्रे महाराजांकडे दिगंबर महाराज आहेत. आणि उपस्थित सर्व महाराज मंडळी, आमच्या गीताभवन परिवाराचे अध्यक्ष बाबूरावजी केंद्रे साहेब. परमेश्वर महाराज आणि गीताभवन यांचा एक ऋणानुबंध आहे. ही सगळं का मी 2 मिनटं नावं घेतली, ही सगळी जवळून आलेली लोकं नाहीत. कालपासून प्रवास सुरू झाला बऱ्याच जणांचा. गुरुजी 4 वाजता काल प्रवास सुरू केला. कावळे गुरुजी असतील, गुरुजी बंडू गुरुजी, हे सगळे रात्रभर प्रवास करून फक्त हा बापूंच्या गंगापूजनाचा कार्यक्रम नसून आपल्या जीवाभावाच्या मित्राच्या घरचा, म्हणजे आपल्या घरचा कार्यक्रम आहे. या भावनेनं ही सगळी मंडळी जमली आहे. विठाला वाटचालीमध्ये देव, संत आणि मायबाप या तिघांना विशेषत्वानं प्राधान्य आहे. संत आपल्या जीवनात नसते तर आपली वाटचाल कुठं असते विचार करा. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत दे. महाभारतामध्ये धर्मराजाला हाच प्रश्न पडलाय. महाजनो येन गतस्स पंथा, त्याच पंथाचा अवलंब व्हावा ज्या पंथानं महान महान ऋषीमुनी गेले. नाहीतर मग तर्क आहे, श्रुती आहे, याच्यात किचकटपणा आहे. तर्क प्रतिष्ठो श्रुतयो विभिन्न, एक मत असलेलं फक्त मुनींचं मत आहे. नासो मुनी यस्य मतम न भिन्नम महाजनो येन गतस्स पंथः. एक गोड वाक्य सांगू का महाराज, ज्या वेळेला आपल्याला वाटतं आपलं मन थकलंय, आता माझ्याकडून काही होणं शक्य नाही, त्यावेळेला 2 तास ज्ञानेश्वरी उघडून बसा. जर तुम्हाला नव्यानं जगण्याची नाही प्रेरणा मिळाली तर मला विचारा. मन शांत करून संतत्वाच्या दिशेनं प्रवास करण्याकरता ज्ञानेश्वरी आहे. आपला माथा जर आपल्याला वाटलं आता ठिकाणावर राहायला नाही, भडकतो का काय, मी उद्विग्न झालोय, तेव्हा माथा शांत करण्याकरता गाथ्याशिवाय दुसरा पर्याय नाही. मग हे आपल्यासाठी माथा शांत करणारं गाथा आणि मनाला शांत करून संतत्वाच्या मार्गाला लावणारी ज्ञानेश्वरी, या ज्या महापुरुषांनी दिलं त्यांच्या उपकाराची उतराई आपल्याकडून होणं शक्य नाही. तुकोबारायांचे शब्द पहा, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. तुका म्हणे काय होऊ उतराई, जीव ठेवू पायी संतांची. आणि शेवटी निकाल देताना तुकोबारायांनी सांगितलं, जीव जरी ठेवला तरी मी तरी गुडघे टेकले. महाराज म्हणाले, तुका म्हणे त्यांच्या
माझे गाठी काही. इतरांचं सोडा. रामायणात प्रभू रामचंद्रांना हनुमानजीच्या उपकारातून उतराई होण्यासाठी प्रश्न पडला. एक एकस्योपकाराय प्राणान दास्यामी ते कपी. प्रभू म्हणतात खरंच हनुमानजीचे उपकार फेडायचे ठरवले. एका उपकाराच्या बदल्यात जर मी एक प्राण देऊ केला तर आपल्याकडं पंचप्राण आहेत. धनंजय, कुरकल्ल, देवदत्त असे हे पंचप्राण आहेत. एका उपकाराला एक प्राण हनुमानजीला अर्पण केला तर हनुमानजीचे रामावरचे 5च उपकार फेडतील. उरलेल्या उपकारासाठी जगाच्या मालकाकडं सुद्धा हनुमानजीच्या बाबतीत द्यायला काही शिल्लक राहणार नाही. एका उपकाराला की जाण जीवे न उतराई होई जे आपण भावार्थ रामायण एकनाथी महाराज. तसे आपल्यावर देवाचे उपकार आहेत. महाराज किती संधी द्याव्यात देवानं आपल्याला. ते आता प्रवासात एक रील पाहिली पहा. ते तिकडचे उत्तरेतले काय ते रील स्टार साधू नवीन तर नाही प्रेमानंदजी नाही ते तरुण पिढीतलं प्रश्नोत्तर आला चेहरा डोळ्यातून पुढं. अनिरुद्धाचार्य हां त्यांची एक रील पाहिली. एक जण त्यांना विचारतोय आप भगवान भगवान कहते हो, भगवान कौन सी दया करते हैं जीव पे. अनिरुद्धाचार्य त्याला एकच म्हणले तुमको कुत्ता ना बना के इंसान बनाया, ये क्या कम दया की भगवान ने तुम पे. खरं तर तुला कुत्रा करायला पाहिजे होतं, सारखा भुंकत असतो तू, पण तुला देवानं माणूस केलं हीच तुझ्यावर दया केली आहे. मागे आपल्या महाराष्ट्राला एक अचानक मुख्यमंत्री लाभले होते. अचानक जसं देवेगौडा अचानक पंतप्रधान झाले तसं निलंगेकर नावाचे मुख्यमंत्री अचानक झाले. पंढरपूरला ते आषाढीला मुख्यमंत्र्याच्या हस्ते पूजा असते. पूजाला जाण्यापूर्वी ते बडवे, त्यावेळेला बडवे पूजा करायचे, विद्वान बडवे होते. त्या बडव्यांना त्यांनी विचारलं का हो तुमचा विठोबा म्हणे चमत्कार करतो. ते देव न मानणारे होते. आता काल परवा गेले ते शिवाजी पाटील निलंगेकर. का हो तुमचा विठ्ठल म्हणे चमत्कार करतो, एखादा चमत्कार सांगा. बडव्याने इतकं सुंदर उत्तर दिलं तुम्हाला पूजेला बोलवलंय हाच सगळ्यात मोठा चमत्कार आहे. तुम्ही पूजेला येण्याच्या लायक नसताना तुम्हाला पूजेला बोलवलंय, हे काही साधा चमत्कार आहे का? अजून काय दाखवायचा चमत्कार? ईश्वरानं काय करावं अजून आपल्यासाठी? एक पहा, ईश्वरावर नाराज नाही व्हायचं. त्यानं आपल्याला अनेक संधी दिल्यात आणि त्या संधीचं सोनं करताना आपण कमी पडलो हे ध्यानात ठेवायचं. आणि एखाद्या वेळेला यश जर आपल्याला पहिल्या संधीत नाही मिळालं तर घाबरून नका जाऊ. ईश्वराची इच्छा असेल तुमच्या पदारात यापेक्षा मोठं काहीतरी द्यायचं असेल त्याला. आज मी यशस्वी होत नाही ना, थांबा, थोडं थांबा. रील बघून घाबरून जाऊ नका. थोडं थांबा. ईश्वराला तुम्हाला अजून काय द्यायचं असेल. खल्लास महाराज 26 वर्ष झालं आम्ही कामच करतोय परमार्थात, अजून कधी खंत वाटली नाही, उलट समाधान वाटतं. याच्यात नसतो तर कुठे असतो. देवाबद्दल खंत करण्यापेक्षा देवाला आभारी म्हणायला शिकायचं. बरं झालं देवा याच्यात आणलं तू आम्हाला, या प्रवाहात नसतो तर आम्ही कुठे असतो. आहे त्या स्थितीत समाधान ठेवा आणि प्रयत्न करत राहा. ईश्वर तुमच्या प्रयत्नाची अपेक्षा करतोय. 2 गोष्टी तोलामोलाच्या ऐका. प्रारब्ध त्याचं अनुकूल होतं ज्याचे प्रयत्न बलवत्तर असतात. प्रारब्ध त्याचं अनुकूल होतं ज्याचे प्रयत्न बलवत्तर असतात आणि प्रयत्न त्याच्याकडूनच होतात ज्याच्यावर भगवंताची विशेष कृपा असते. म्हणून आपण त्याच्या विशेष कृपेला पात्र होण्यासाठी प्रयत्न करायचे. प्रारब्ध अनुकूल व्हायला वेळ लागत नाही. एक गोड वाक्य सांगतो अशोक महाराज, कोणतीही गोष्ट एका दिवसात होत नाही, पण प्रयत्न केल्यानंतर 1 दिवस झाल्याशिवाय राहत नाही. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास सुकाम कारण अभ्यास सुकाम
अभ्यासाचे निबळे ही सगळी प्रयत्नवादाचीच प्रमाण आणि ओव्या आहेत. हे पहा, मृदंग वादक म्हणून ओळख पुसायला 5 वर्षे गेले असतील, पण झाली का नाही, पुसली का नाही? आता नामवंत कीर्तनकार म्हणून झाली. परमेश्वर महाराज कधी कधी म्हणतात ही गायक ओळख पुसायची, पुसू नका, पुसू नका. कीर्तनात तुमचं गाणं लोकांना फार आवडतं आणि तुमच्याकडं समर्थ घराण्याचं गाणं हे विसरू नका. तुम्ही गायक म्हणून ओळख टिकवून ठेवताना वारकरी कीर्तन रत्न म्हणून एक वेगळी ओळख निर्माण करा. येईल तो दिवस, एक दिवस लोक म्हणतील कीर्तनात भजन ऐकावं तर परमेश्वर महाराजांचं ऐकावं. देव आपल्याला देतोय, फक्त वाट पहा. तो योग्य वेळेला योग्य संधी तुमच्यासाठी त्याने निर्माण केली. देवाचे उपकार आहेत. आणि तिसरे मला सांगायचे मायबापाचे. सकळ तीर्थांचे धुरे जे एका माता बरोबर आहे म्हणतात. सोम सूर्यादी ग्रहणे येवणी करीती पारणे का मातृपितृ मरणे अंकित जे दिवस. बापूचा आज दिवस आपण साजरा करतोय, घालतोय. बापूचं एक स्वप्न होतं. हे आता उत्तर काळामध्ये ही सगळी मंडळी बापूच्या जवळ तुम्हाला बसायला मिळालं, त्या बाबतीत आम्ही थोडे कम नशिबी पडलो. कारण आमचा दुरावा जास्त झाला प्रवासाचा. ठाकरे महाराज, आबा सगळे तुम्ही जवळ होतात, बापूसोबत बसायचात, तुम्ही बोलायचात. मला शेवटच्या काळात नाही पण आरंभीच्या काळात सगळ्यात जास्त बापूशी संपर्क माझा आला. का आम्ही एकाच खोलीत राहायचो महाराजांनी. तेव्हा बापू एकांतात मला एकच वाक्य बोलायचे. ते म्हणायचे, मुंडे बुवा, परमेश्वर बुवाला खूप मोठं झालेलं बघायचं आहे. खूप बापूचं एकच स्वप्न होतं, परमेश्वर बुवाला मोठं झालेलं बघायचं. आणि त्यांनी पाहिलं महाराज. त्यांच्या जाण्याच्या दुःख करायचंच नाही, ते त्या समाधान झालं आहे. त्यांचं समाधान झालं. तृप्त मनानं त्यांनी हे लोकाची यात्रा संपवली. ते प्रवासामध्ये वेळोवेळी त्यांचं एकच वाक्य असायचं, मला परमेश्वर बुवाला मोठं झालेलं बघायचं. आणि त्यांनी शेवटच्या काळात ते सगळं अनुभवलं. एक आदर्श संस्था चालवणारे संस्थाचालक आळंदीमध्ये जी नामवंत मंडळी आहे त्यांच्या यादीत बसणारे एक गुणवान कीर्तनकार आणि वारकरी संप्रदायामध्ये वजनदार व्यक्तिमत्वामध्ये तोलामोलाचं स्थान असलेले परमेश्वर बुवा पाहिले. आबांनी पाहिले आणि तृप्त झाले. पुत्राच्या विजय पिता संतोष जाय, पिता संत जाय, पिता सुखावत जाय. पिता सुखावत जाय, पिता सुखावत जाय, पिता सुखावत जाय. पुत्राच्या विजये पिता सुखावत जाय. बापूंनी स्वप्न उराशी बाळगलं, ते सत्यत्वात पाहिलं. आळंदीमध्ये सोपं नाही महाराज. ही सगळी साधक मंडळी काय घेऊन गेलो होतो आम्ही आळंदीला. आम्ही आळंदीला जाताना हातात एक पिशवी आणि आमचं कपाळ घेऊन गेलो होतो. जे काय आमच्या पदरात टाकलं ते ज्ञानोबारायांनी टाकलं. आपण सगळी साधक मंडळी आहोत. सगळ्या गोष्टी माऊली सांभाळून घेतील बरं का. फक्त माऊलीशी आपल्याकडून प्रतारणा नाही झाली पाहिजे, एवढं ध्यानात ठेवा. ती आईच आहे, माऊलीच आहे, फक्त तिच्याशी प्रतारणा नको. आपण तिच्या भरोशावर तिथं राहतो, तिच्या भरोशावर महाराष्ट्र फिरतो. आम्ही फिरणारे आहोत. वेदांत वाचस्पती काव्यतीर्थ आचार्य जगन्नाथांना फार गोड म्हणायचे. ते म्हणायची, जी लोक आळंदीत राहतात ती ज्ञानोबारायाची आवडती लेकरं आहेत, आणि जी असं वन भटकत फिरतात ती थोडीशी कमी आवडती आहे. मग त्या मानानं आम्ही थोडे कमी आवडणार आहेत. ही मंडळी माऊलीची आवडती मंडळी, यांना माऊलींनी जवळ ठेवून घेतलं. ज्या लेकरावर आईचं जास्त प्रेम असतं त्याला ती जवळ ठेवते, आणि ज्याला हे फिरायला जे सोडलेत ना आमच्यासारखे, ते कमी प्रेम आहे म्हणून आहे. तुम्ही आळंदीत थांबलात, धन्यवाद आहेत तुम्हाला. हे बापूचं स्वप्न होतं, आळंदीत माझ्या बुवाचं घर व्हावं. घर झालं, संस्था झाली, आणि संप्रदायात माझ्या परमेश्वर बुवाचं नाव सन्मानानं तोलामोलानं घेतल्या जावं. आज आळंदीत कुठली मीटिंग असो, कुठला आळंदीतला कार्यक्रम असो, परमेश्वर महाराजांना बोलावल्याशिवाय ती मीटिंगही होत नाही आणि तो कार्यक्रमही साजरा होत नाही.
आपण बघतो ना कावळे गुरुजी, घोलेबाबांची पुण्यतिथी असेल, वैद्यबाबांची पुण्यतिथी असेल, हे आपल्या जोग महाराज संस्थेच्या परंपरेतले जे कार्यक्रम संस्थेच्या विरहित आपण साधक मंडळी करतो, त्याच्यात परमेश्वर महाराजांचा नाव पुढं असतं. संस्थेच्या मिटिंगा असतील, हे गुरुकुल संघाच्या, तिथं त्यांना सन्मानानं बोलावल्या जातं. हे एवढंच त्यांची तेवढीच इच्छा होती आणि तेवढं त्यांनी कमावलं आहे, मिळवलं आहे. बापाचं स्वप्न काय असतं महाराज? आई लेकराला कडेवर घेते आणि बाप लेकराला खांद्यावर घेतो. फरक एवढाच आहे दोघांमध्ये. आईला वाटतं मला जेवढं दिसतं तेवढं माझ्या लेकराला दिसावं, आणि बापाला वाटतं आयुष्यात मी जे पाहिलं नाही ते सुद्धा माझ्या पोराला पाहता यावं. आपल्या नजरेच्या पलीकडचं जग पोरांनी पाहावं, हे बापाची इच्छा आहे. बाप गरी जोडी लेकुराची मोडी, बाप गरी जोडी लेकुराची मोडी, बाप गरी लेकुराचे तू खूप मोठा हो म्हणणारे हजारानं भेटतील, पण तू माझ्यापेक्षा मोठा झाला पाहिजे, फक्त बापच म्हणतो. मोठा हो म्हणणारे जेव्हा आपण मोठं होतो ना तेव्हा सगळ्यात पहिलं तेच आडवे येतात. मोठा हो म्हणणारे बरेच असतात, पण आपण मोठं होताना सगळ्यात पहिलं ते आडवे येतात. पण तू माझ्यापेक्षा मोठा झाला पाहिजे हे स्वप्न पाहणारा आणि ते सत्यत्वात उतरवण्यासाठी अट्टाहास घेणारा बाप असतो. एक दोन बाप पुराणातले सांगून अभंगात येतो. बाकी फारसं जाऊ द्या, रामायण वाचा आपण. कौसल्या मातेचं रामावर प्रेम आहे, त्याच्यात तक्रारच नाही. आई लेकरावर प्रेम करते त्याबद्दल तिला धन्यवादच आहे. पण आईपेक्षा काकणभर जास्त प्रेम बाप करतो. आईकडं अश्रूचे पाट असतात, बापाकडं संयमाचे घाट असतात. आई घराचं मांगल्य असेल तर बाप घराचं अस्तित्व असतो. चालताना ठेच लागली, काटा मोडला तर तोंडातून शब्द जातो आई. भरधाव ट्रक अंगावर आल्यावर आपोआप शब्द निघतो बाप रे. इथंच बाप लागतो महाराज. छोट्या संकटातून बाहेर काढायला आई उपयोगाला येते, पण मोठ्या संकटासाठी पाठीमागं बाप असतो. एक अधिकारी झाला पोरगा, जिल्हाधिकारी झाला. परभणी जिल्ह्यातला गरिबातून पुढं आला, बापानं कष्ट घेऊन पोराला जिल्हाधिकारी केला. जालन्याच्या जिल्हाधिकारी पदावर त्याची नेमणूक झाली. म्हाताऱ्याला वाटलं साहेब जवळ आलेत, आता भेटायला जाऊ. गावातल्या 50 लोकांना म्हणाला साहेबांना भेटायला जाऊ आपण. बापाला आनंद असतो. पोराला फोन केला, साहेब गावातले आमचे माणसं म्हणतायत तुम्हाला भेटायचं आहे. साहेब म्हणले या, उद्या वेळ आहे मला भरपूर. 5-6 गाड्या भरून म्हातारा मित्रमंडळीला घेऊन गेला. साहेबाने आदर आतिथ्य केलं.
मीटिंग हॉलमध्ये सगळ्यांना बसवलं. गावातल्या प्रतिष्ठित मंडळीचे 2 शब्दाचे मनोगत झाले. नाश्त्याचा कार्यक्रम झाला, रसपान झालं. गावातले 50 लोक, जिल्हाधिकारी कार्यालयातले 100 कर्मचारी, त्याच्यात बापलेक उभे. म्हातारा असा रुबाबात उभा होता. पोराच्या पाठीवर हात टाकला आणि पाठीवर हात टाकून म्हातारा म्हणला, सांगा साहेब, आज जालना परभणी जिल्ह्यात सगळ्यात नशीबवान माणूस कोण आहे? काय वाक्य बोलला म्हातारा? पाठीवर हात आहे पोराच्या. आणि म्हातारा बोलला, जालना परभणी जिल्ह्यात सगळ्यात नशीबवान कोण सांगा. साहेबाने असं पाहिलं मागं, सगळे लोक ऐकतायत. आणि जिल्हाधिकारी साहेब म्हणले, बाबा जालना परभणी काय घेऊन बसलात? सध्याचा विचार केला तर या भारत देशामध्ये माझ्यापेक्षा नशीबवान दुसरा कोणी नाही. म्हाताऱ्याचा चेहरा उतरला. म्हाताऱ्याला वाटलं पोराने म्हणायला पाहिजे होतं, तुमचा पोरगा जिल्हाधिकारी आहे, तुम्ही नशीबवान आहेत. म्हाताऱ्याला अपमान झाल्यासारखं वाटलं. बरं साहेब, तुम्ही राहा नशीबवान, असेच येतो आम्ही. म्हातारा तडतड गाडीत जाऊन बसला. सगळ्या गाड्यात सगळे लोक बसले, निघायचं आहे. म्हातारा परत खाली उतरला आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटसमोर बापा आणि पोरगा आता आमने सामने उभे राहिले. आणि समोर उभा राहून बापानं विचारलं, साहेब मगाचाच प्रश्न अजून परत विचारतो, सांगा या 2 जिल्ह्यात कोण नशीबवान आहे? पोरानं हात जोडले आणि सांगितलं, बाबा जालना परभणी या 2 जिल्ह्यात तुम्ही नशीबवान आहे, कारण तुमचा पोरगा शेजारच्या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी आहे. बापाच्या डोळ्याला धारा लागल्या. बाप म्हणला, पोरा मध्ये हेच विचारलं होतं तुला. 250 लोकांच्या समोर माझा अपमान केला तू, तिथं स्वतःला नशीबवान म्हणाला, आणि आता आपण दोघं हळू आवाजात बोलतो तर मला नशीबवान ठरवतो. जिल्हाधिकारी हसला आणि सांगितलं, बाबा तेव्हाही मी बरोबर होतो ना आताही मी बरोबर आहे. आता तुम्ही नशीबवान आहेत कारण तुम्ही जिल्हाधिकाऱ्याचे बाप आहेत, आणि तिथं मी नशीबवान होतो त्याचं कारण माझ्या पाठीवर माझ्या बापाचा हात होता. ज्या पोराच्या पाठीवर बापाचा हात असतो तो भारत देशात नाही, तिन्ही जगात सगळ्यात नशीबवान आणि श्रीमंत असतो. तुम्ही प्रश्न विचारला तेव्हा माझ्या पाठीवर हात ठेवला होता, आणि जेव्हा तुमचा हात माझ्या पाठीवर असतो तेव्हा मी सगळ्या जगात श्रीमंत वाटतो. पोरांच्या ह्या भावना बापाविषयी असाव्यात. बाप तितकं प्रेम करतो. रामायण वाचा. राम वनवासाला गेले. कैकेयीनं 2 वरं मागितले. पहिल्या वरानं भरताला राज्य आणि दुसऱ्या वरानं रामाला वनवास. तापसवेश विशेष उदासी 14 बरस राम वनवास. राम गेले. 6 दिवस राजा दशरथानं अन्नाचा कण पोटात घेतला नाही, पाण्याचा घोट ओठात घेतला नाही. कौशल्याच्या मांडीवर डोकं ठेवलंय, खिलखिल्या नजरेनं महाद्वाराकडे पाहतोय, कुठून तरी निरोप येईल. 6व्या दिवसाची संध्याकाळ आहे. 3रा प्रहर सुरू आहे दिवसाचा. कौशल्येकडं पाहिलंय. दशरथ म्हणतो, कौशल्य ते पहा, ते श्रावण बाळाचे मायबाप दोघं आलेत, मला हिनवतायत. ते सांगतायत, राजा तेव्हा आम्ही पुत्रवियोगात गेलोय, आज तुला जावं लागणार आहे. कौशल्यानं हात जोडले. राजन असं बोलू नका. अयोध्या जहाज आहे. अयोध्या जहाज आहे. अयोध्येची प्रजा त्या जहाजातले प्रवासी आहेत, आणि तुम्ही त्या जहाजाचे कर्णधार आहेत. कर्णधारानं धीर सोडला तर प्रवाशांनी कोणाच्या तोंडाकडे बघावं. राजानं सांगितलं, कौशल्य या क्षणाला मी कोण्या प्रजेचा राजा नाही, मी कोणा स्त्रीचा पती नाही, मी कुठल्या वंशाचा कुलदीपक नाही. या घडीला मी फक्त माझ्या रामाचा बाप आहे, आणि माझा राम जोपर्यंत मला दिसत नाही तोपर्यंत मी अन्नाचा कसा मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला राम, कसा जीव
रघुवंशाच्या कुलदीपकाच्या भूमिकेत नाही, मी बापाच्या भूमिकेत आहे. कसा मला टाकून गेला राम. 6 दिवस झाले, किलकिल्या नजरेनं महाद्वाराकडे पाहतोय. संध्याकाळची वेळ झाली, तेवढ्या सुमंत प्रधान येतात. चेहरा सुकून गेलाय सुद्धा सुमंताचा, ओठ सुकलेत, घशाला कोरड पडली, डोळे खोल खोल गेलेत, मान खाली गेली. सुमंत येतात, मुजरा झाडतात. दशरथ महाराजांचा विजय असो. सुमंत प्रधान आपल्या सेवेत हजर आहे. 6 दिवसाचा उपवासी राजा. सुमंत शब्द ऐकल्याबरोबर सगळं बळ एकवटून एकच प्रश्न विचारतो. सुमता 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 रघुनंदन पायी गेला. सुमता रथकार्ये त्वा आणिला. माझा राम. खाली मान घातली सुमंतानं. सांगितलं राजन, तिघापैकी एकालाही आणू शकलो नाही. माझा राम काय म्हणाला, माझा लक्ष्मण काय म्हणाला, माझी सीता काय म्हणाली, एका एका वाक्यात निरोप आहे महाराज. आणि तिघाचाही निरोप त्याच उंचीचा आहे. राजन, रामाने सांगितलं जसा राम तसा भरत. भरताला गादीवर बसवा आणि 14 वर्ष राज्यकारभार सांभाळा. लक्ष्मणानं माफी मागितली. जाताना फार अदवा तदवा बोलला आपल्याला. म्हातार चळ लागले म्हणाला, वय झालं म्हणाला, बुद्धी भ्रष्ट झाली म्हणाला. त्या सगळ्या शब्दांबद्दल लक्ष्मणानं माझ्या सोबत माफीचे शब्द पाठवले. माझी सीता काय म्हणाली. सीतेचं नाव ऐकलं आणि टपकन डोळ्यात पाणी आलं सुमंताच्या. राजन, कौतुक करावं त्या लेकराचं. सीतेनं दिलेला निरोप फार गोड आहे. राजन, सीता आपल्याला निरोप देत्या झाल्यात. सीता म्हणाल्यात, आपल्या पत्नीला दिलेला शब्द खरा करण्याकरता, आपल्या रघुकुलाची रीत सांभाळण्याकरता, आपल्या पत्नीला दिलेला शब्द खरा करण्याकरता प्राणापेक्षा प्रिय असलेल्या पुत्राला 14 वर्ष वनवासाला पाठवण्याचं धाडस दाखवणारा राजा दशरथ मला प्रत्येक जन्मात सासरा म्हणून मिळाला पाहिजे. सीतेचे उद्गार ऐकलं. राम म्हणून हंबरडा फोडला. आणि एक नाही, 6 वेळा. दिवस 6वा होता. 6 वेळा राम राम म्हटला. श्वास रोखून धरला. कौशल्याच्या मांडीवरून मान खाली टाकली आणि राजा दशरथानं प्राणोत्कर्मण केलं. माझा मुद्दा आहे, आई लेकरासाठी हंबरडा फोडील, पण प्रसंग उभा राहिल्यास बाप लेकरासाठी प्राणाची आहुती देतो. हे राजा दशरथ आपल्याला शिकवतो. विठाल. दुसरं उदाहरण अलीकडच्या काळातलं डोळ्यापुढं आणा. विठ्ठलपंत आळंदीच्या धर्मसभेपुढं उभे आहेत. धर्मसभेपुढं वाद आहे. संन्यास मी घेतलाय, आरोप माझ्यावर आहेत. मग आपली बाजू मांडताना पंत म्हणतात, ग्रहस्थातून संन्यासी मी झालो, संन्यासातून ग्रहस्थात मी आलो. काय दोषारोप ठेवायचा तो माझ्यावर ठेवा. माझ्या गुन्ह्याची शिक्षा माझ्या निष्पाप लेकरांना कशासाठी. त्यांनी काय गुन्हा केला. निष्ठुर धर्मसभेतला एक पंडित उठला आणि गरजला. त्या कार्ट्यांचा एकच दोष आहे, त्यांनी तुझ्या घरी आणि तुझ्या पत्नीच्या पोटी जन्म घेतलाय. बरं ठीक आहे, मग त्यांच्या जगण्याचा प्रश्न सोडवणं माझं बाप म्हणून कर्तव्य आहे आणि न्याय देणं धर्मसभा म्हणून तुमचं कर्तव्य आहे. सांगा मी काय करावं म्हणजे माझ्या मुलांच्या जगण्याचा मार्ग सुकर होईल. त्यांच्या मुंजी झाल्या पाहिजे, त्यांना समाजानं स्वीकारलं पाहिजे, त्यांना समाजात स्थान मिळालं पाहिजे. आम्ही काय करावं. निष्ठुर धर्मसभेतला दुसरा पंडित उठला, विठ्ठलपंत गोविंदपंत कुलकर्णी. तुमच्या गुन्ह्याला खरं तर धर्मशास्त्रात शिक्षाच नाही, पण तुम्ही मागताय म्हणून आम्ही शिक्षा देतोय. तुमच्या मुलांना आम्ही स्वीकारावं वाटत असेल तर तुम्ही उभयता दाम्पत्यानं देहांत प्रायश्चित्त घेतलं पाहिजे. एका सेकंदाचा वेळ जाऊ दिला नाही. हात जोडले धर्मसभेला. मान्य आहे, माझ्या मरणानं माझ्या लेकरांच्या जगण्याचा प्रश्न सुटणार असेल तर मी या क्षणी मरायला तयार आहे. सांगा विष घेऊन आत्महत्या करू
की आत्मदहन करून हा देह अग्नीला स्वाधीन करू, की गळ्यात दगड बांधून इंद्रायणीच्या डोहात उडी टाकू. धर्मसभेनं सांगितलं कुठं जीव द्यायचा तुम्ही ठरवा, तो तुमचा प्रश्न आहे, आम्हाला विचारू नका. पण तुमचा जीव गेल्याशिवाय तुमच्या पोरांच्या जगण्याचा प्रश्न सुटणार नाही. बस धर्मसभेचा आदेश आहे. माझ्या मुलांचं जगणं सुफल होणार आहे तर मी मरायला तयार आहे. या भूमिकेवर फक्त बाप येऊ शकतो, ध्यानात ठेवा. म्हणून बापाचं स्थान आयुष्यभर पोरांनी त्या सन्मानानं सांभाळलं पाहिजे. वाढवी महत्व वडिलांचे. पोरांनी हे हल्लीचे कॉलेजच्या पोरांकडे बघून वाईट वाटतं महाराज. 4-5 जणांचं टोळकं बसलेलं राहतं, एखाद्याच्या बापाचा फोन येतो, तो डॅड म्हणून पप्पा म्हणून सेवा असतो. बाकीच्या चौघांना कळतं याच्या बापाचा फोन आहे आणि तो मात्र फोन उचलत नाही, 3-3 वेळा कट करतो. ज्याचे बाप जिवंत आहेत आणि आपण बाहेर असताना ज्याच्या बापाचा फोन येतो त्या पोरांना विनंती आहे, रिंग सुद्धा पूर्ण होऊ द्यायची नाही. पहिल्या रिंगला बापाचा फोन उचलायचा. कारण सांगतो, बऱ्याच जणांना वाटतं माझ्या बापानं मला फोन करावा, पण त्यांना तो येत नाही. कारण फोन करण्याच्या जागेवर आता ते राहिलेले नसतात. गुरुजी, आमच्या वडिलांना माझं पहिलं कीर्तन वाजवायचं होतं. मी आळंदीत होतो, मृदंग वाजवायचे. ते पहिलं कीर्तन गावात ठेवलं. केंद्रीय धर्मशाळेत कीर्तन झालं, वडिलांना कळलं. दिवाळीला गावाकडे आलो, भाऊबीजेच्या दिवशी माझं कीर्तन गावात ठेवलं. पत्रिका छापल्या वडिलांनी. 100 गावात रिक्षा घेऊन फिरले. आमचा पोरगा आळंदीला राहतोय, कीर्तन करणार आहे, या. त्यावेळेला मोबाईल वगैरे नव्हते, लँडलाईन फोन. मला फोनवर सांगितलं, 100 गावात फोन केला, मी वाजवणार आहे कीर्तन. कीर्तन आठवड्यावर आलं आणि सकाळी चहा पिऊन वडील बसले. अचानक छातीत दुखायला लागलं. दुखायला लागलं तसं धाडकन पडले. दवाखान्यात नेलं. इलाज चालू असताना अर्धांगवायू आला. अर्धांगवायूचा अटॅक आला. अंथरुणाला वडील पडून राहिले. माझं स्वप्न होतं, माझ्या बापानं माझं कीर्तन वाजवावं. नाही साकार झालं. महाराष्ट्रातले सगळे मातब्बर आमचं कीर्तन वाजवतील, पण आमचा बाप आमचं कीर्तन वाजवताना आम्हाला पाहता नाही आला. हे दुःख आहे आणि ते शेवटपर्यंत राहणार. म्हणून ज्यांच्या जीवनात बापा आहे त्यांनी जपा. महाराजांनी खूप जपलं. महाराज डायलिसिसवर बापू जगले. एवढी खटाटोप केली या दोघा भावांनी. आम्ही त्याचे साक्षीदार आहेत. महाराज पिंपरी चिंचवडला मोठ्या मोठ्या दवाखान्यात हाताला 2 वेळा, पायाला 2 वेळा तो पिस्तुल्या बसवायला लागतो.
शेवटी छाती. तुम्ही आजूबाजूला बघत असाल, ज्याला डायलिसिस सुरू झालं तो 1 वर्षापेक्षा जास्त जगत नाही. बापूला 5 वर्ष जगवलं ह्या पोरांनी. कोणी आदर्श यांचा घ्या. आपला बाप आपल्यासाठी राबतो, आपलं कर्तव्य त्यानं खांद्यावर घेतलंय. कधीतरी त्याला गाडीची सफर करा. त्यानं असं अलगद हाताचा पाळणा करून आपल्याला सांभाळले. कधीतरी हातावर उचलून त्याला दवाखान्यात न्यायची संधी मिळाली तर सोडू नका. त्याने एका घासाचे 4 घास आईबाबाने आपल्या तोंडात भरवलेत. कधी आपल्याला त्यांच्या दवाखान्यात असताना 2 घास भरवायची संधी मिळाली तर सोडू नका. आईनं अंगावरचं दूध पाजून आपल्याला मोठं केलंय. तिच्या म्हातारपणात दुधाचे 2 चमचे तिच्या ओठात द्यायची संधी मिळाली तर सोडू नका. आईनं कधी कधी बापानं सुद्धा आपल्या बालपणात शिशु अवस्थेत घाण झालेले आपले कपडे दिवसात 10 वेळा बदललेत. कंटाळा केला नाही, किळस केले नाही. कधी ती संधी आपल्याला मिळाली, त्यांच्या आजारपणात त्यांच्या म्हातारपणात त्यांनी घाण केलेले कपडे बदलायची संधी मिळाली तर सोडायची नाही. तुम्हाला सांगू, माय बापाचे घाण झालेले कपडे बदलण्याची तयारी ठेवा. तुकोबाराय म्हणतात, त्या घाण झालेल्या कपड्यात तुम्हाला जगातल्या सगळ्या तीर्थांचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थासी. म्हणून आम्ही पाहिलं हे उघड्या डोळ्यानं. 5 वर्ष बापूंना जीव लावून आणि ताकद लावून, मग त्याच्यामध्ये किती मानसिक स्वास्थ्य बिघडलं असेल, किती त्यांना श्रम झाला असेल आणि आर्थिक हानी किती झाली असेल ती त्या दोघा भावांना ठाऊक. पण हे सगळं आमच्या डोळ्या देखत त्यांनी केलं आहे. बापू तृप्त मनानं राहिले. शेवटच्या काळात बापू म्हणायचे, आता इलाज नको, राहू द्या, आहे तसं जगू द्या मला. पण नाही, शेवटपर्यंत बापूंच्या इलाजासाठी प्रयत्न होत राहिले. आणि शेवटी निधनाची बातमीसुद्धा दवाखान्यातून आली. दवाखान्यात पेशंट आहे आणि बातमी तिथून येते. समजून घ्यायचं, पोरांनी त्या क्षणापर्यंत बाप जिवंत ठेवण्यासाठी अट्टाहास केलेला आहे. विठाला एक बाप सांगायचा होता मला. मग दुसरं काय बोलणार आहे कीर्तन. अभंग खूप गोड आहे, त्याचं चिंतन वेगळ्या अंगानं वेगळ्या पद्धतीनं होईल. मला त्याच्यापेक्षा बाप महत्त्वाचा होता, तो मांडायचा होता. तो सगळ्या अंगानं आपल्या पुढं आणण्याचा अल्पसा प्रयत्न केला. तुकोबारायाचा कूट अभंग आहे. तुकोबारायाचं आपल्या मानवी जीवनाला हे मार्गदर्शक आहे. बऱ्याच वेळेला संत आपल्या भूमिका जगापुढं आणतात. त्या आपल्या भूमिका मांडायच्या म्हणून नाही, या भूमिका पाहून मागच्या साधकांनी वाटचाल करावी म्हणून. त्या अवस्थेवर तुकोबाराय गेले, ती उंची गाठली आहे. आणि त्या उंचीवर गेल्यानंतर, त्या अवस्थेवर गेल्यानंतर ते म्हणतात, ज्या परमात्म तत्वाला शब्दात बांधता येत नाही, त्या परमात्म तत्वाला आम्ही शब्दात आणल्याशिवाय राहणार नाही. तो आबोलने असेल तर आम्ही त्याच्याबद्दल बोलल्याशिवाय राहणार.
प्रवास आहेत महाराज. एक व्यावहारिक जीवन आहे तुकोबारायचं, दुसरं साधक दशेतलं जीवन आहे, तिसरं सिद्ध दशेतलं जीवन आहे, चौथं संत दशेतलं जीवन आहे. तुकोबाराय संत दशेला प्राप्त झाले, त्या उंचीला गेल्यावर हे 7 अवस्थेतून हा प्रवास आहे. बोलो आबलने पहिली अवस्था, मरोनी याजने दुसरी अवस्था, आसोनी नसने तिसरी अवस्था, भोगी त्याग झाला चौथी अवस्था, संगीच असंग 5वी अवस्था, थोडियेले लाग माग दोन्ही 6वी अवस्था, आणि तुका म्हणे नव्हे दिसतो मी तैसा ही 7वी अवस्था. विठाला एक एक विषय बाबा घेऊन कीर्तन केलं तर 7 कीर्तन करावे लागतील आपल्याला. ते आबोलने तो शब्दात बसणारा नाही, पण माऊली म्हणतात आम्ही बसू. येणे कारणे मी बोलेन, बोली अरूपाचे रूप दावीन, अतिंद्रिय परी भोगवीन इंद्रिया. तो गुणातीत आहे, आम्ही त्याला गुणात आणलंय, गुण आला विटेवर. तो रूपातीत आहे, आम्ही त्याला रूपाला आणलंय, रूप पाहता लोचने. तो नामातीत आहे, आम्ही त्याला 1000 नावं दिली आहेत. ओम विश्वम विष्णुर षटकारो. तो नामातीत असताना आम्ही नामात आणला, तो गुणातीत असताना आम्ही गुणात आणला, तो रूपातीत असताना आम्ही रूपात आणला. त्याच्याबद्दल बोलण्याचं धाडस वेदाने सुद्धा केलं नाही. वेद जाणो गेला पुढे मौनावर. इथं वेद मुके जहाले, मन पवन पांगुळले, रातिविन मावळले रवी शशी, पुसू नका बाई वेदासी काही कळलेची नाही, शेष शिनला जहाल्या द्विसहस्र जिमा. श्रुती म्हणती नेती नेती, श्रुतीला सुद्धा न इति असा नाही म्हणण्याची वेळ आली. ज्याच्याबद्दल वेदानं बोलायचं धाडस केलं नाही, ज्याच्याबद्दल पुराणाने बोलायचं धाडस केलं नाही, ज्याच्याबद्दल श्रुतीनं बोलायचं धाडस केलं नाही, त्याच्याबद्दल आम्ही छाती ठोकपणे बोलणारो. आबोलने बोलो. दुसरी अवस्था तेवढी सांगणार आहे, थांबणार आहे. मरोनिया जिने. 2 प्रवाह असतात, एक जगून मरणारांचा, दुसरा मरून जगणारांचा. बघा आपल्याला आपला नंबर कुठे लागावा वाटतो. जगून मरायला सगळे चालेत. ईदभर पोटाची खळगी भरण्याचं ज्ञान पशुपशवादिकांना सुद्धा ईश्वरानं दिलंय. आपण माणूस म्हणून आलोय, काहीतरी वेगळं करायचं आहे. ते यू कॅन विन एक पुस्तक आहे पहा, शिव खेरा नावाचे जागतिक दर्जाचे लेखक आहे. त्या पुस्तकाच्या विक्री विक्री अजून कोणत्याच पुस्तकाची झाली नाही. मराठी अनुवाद आहे त्याचा. यश तुमच्या हातात. यू कॅन विन जागतिक दर्जाचं विक्रीचा उच्चांक केलेलं पुस्तक आहे. त्याचं टायटलच एवढं भारी आहे, ते वाचूनच माणूस मोहात पडतो. माझी तरुण कीर्तनकारांना विनंती, अवश्य एकदा तरी ते पुस्तक वाचा. अवांतर ग्रंथाचंही वाचन ठेवलं पाहिजे, त्यातून दिशा मिळते. यू कॅन विन त्याचं टायटल असं आहे, विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत, ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणानं करतात. चालू प्रवाहात सगळे जगतात, प्रवाहाच्या विरुद्ध पोहायला खरी मजा आणि ताकद लागते, ती विजेत्यांमध्ये असते. सगळीच सरदाराची पोरं आहेत, मीही सरदाराचा पोरगा आहे. बापाला मिळालेली सरदारकी मला परंपरेनं मिळणार आहे, ती उपभोगली मी ऐश आरामात जीवन जगेल. हाच विचार छत्रपतींनी केला असता तर आज मला इथं उभं राहून कीर्तन करण्याची संधीसुद्धा प्राप्त झाली नसती. हे तरी राजांनी वेगळी वाट निवडली. केवळ वयाच्या 16व्या वर्षी धारोष्ण रक्ताची धार रायरेश्वराच्या पिंडीवर अर्पण केली. स्वराज्याचं तोरण तोरणागडावरती बांधलं, 500 मावळ्यांना सोबत घेतलं, प्रवास सुरू केला. हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा. आणि तो प्रवास डोळ्यानं आपण पहा, इतिहास वाचा. 500 मावळ्यांना घेऊन सुरू झालेला प्रवास एक दिवस 32 मन सोन्याच्या सिंहासनापर्यंत जाऊन पोहोचला. याला म्हणायचं विजेते काहीतरी वेगळं करतात. सगळीच सरदाराची पोरं आहेत, त्यातलाच मी आहे. तर सरदाराचा पोरगा म्हणूनच उल्लेख झाला असता. जानता राजा होण्यासाठी महाराजांनी वाट वेगळी निवडली आणि करून दाखवली. मरोनिया जिने. ज्ञानोबाराय रडत बसले असते, मला गावानं वाट टाकलंय, मला गावानं नाही स्वीकारलं. रडत बसले असते तर इतिहास निर्माण झाला नसता. निवृत्तीनाथांची माऊलींना तशी चर्चा आहे दोघांची. निवृत्तीनाथ म्हणाले, जाऊ दे ना ज्ञाना, काय करायचं आपल्याला शुद्धीपत्र, आणि काय त्यांनी शुद्धी दिली म्हणजेच आपण शुद्ध होणार आहेत का? आपण आत्मशुद्ध आहोत, नाही गरज आपल्याला कशाची. माऊली म्हणले, थांबा गुरुदेव, जरी आपण आत्मनिष्ठ झालो असलो, निर्भर झालो असलो, तरी आपण जर काही वेगळं नाही केलं
तर समाजाला आपण दिशादर्शक फलक आणि मार्गदर्शक दीपस्तंभ म्हणून दिसणार नाही. आपल्याला समाजाचा मार्गदर्शक दीपस्तंभ व्हायचं आहे, त्यासाठी आपल्याला हे करायचं आहे. ज्ञानोबांचे शब्द आहेत हे, आणि ते शब्द ऐकून निवृत्तीनाथ म्हणाले, ज्ञाना इथून पुढं मी सांगणार नाही, जरी मी गुरु असलो तरी मी ऐकणार, आणि जरी तू शिष्य असला तरी तू सांगणार. आजपासून निवृत्तीनं ज्ञानाचं ऐकायचं असं ठरवलंय. आता ओवी सांगतो, देखे प्राप्तार्थ जरी जहाले, निष्कामता जरी पावले, तरी तयाही कर्तव्यासे उरले लोका लागे. आपल्याला आचरण करून दाखवायचंय, कारण येणारी लोक आपलं आचरण करणार आहे. म्हणून कधी पण शांत डोक्यानं विचार करायचा. शेतकरी बांधव आहेत आपण, 2-4 वर्ष शेतीनं धोका दिलाय, फसवलंय आपल्याला, घाबरून जाऊ नका. जेव्हा आत्महत्येचा विचार डोक्यात येईल तेव्हा तुकोबा डोळ्यापुढे आणायचे. वयाच्या 21व्या वर्षी उद्ध्वस्त झाले होते महाराज तुकोबा. दुष्काळे आटिले द्रवेनेला मान, स्त्री एक अन्न करता मेल. काय होतं तुकोबारायाजवळ? सगळं संपलं होतं. आम्ही सदैव सोडके जवळी येता 400 एकराची गहाण खतं महाराजांनी इंद्रायणीच्या डोहात बुडवून टाकली होती. लोकांना कर्जमुक्त केलं होतं. स्वतःच्या जवळ काहीही शिल्लक ठेवलं नव्हतं. देव पाहुणा आला तर जीव घालायची पंचायत होती. पाहुणे घराचे आजे आले, काय करू उपचार कोप मोडकी. एवढ्या भयंकर परिस्थितीत गेलेले तुकोबराय स्वतःला सिद्ध करून दाखवतात. वयाच्या 21व्या वर्षी प्रपंचात उद्ध्वस्त झालेला महापुरुष वयाच्या 42व्या वर्षी काळाच्या माथ्यावर पाय देऊन देवाच्या हाताला धरून वैकुंठाची वाट चोखाळतो. याला म्हणायचं सामर्थ्य, आणि याला म्हणायचं दिशादर्शकता. म्हणून ज्या वेळेला डोक्यात आत्महत्येचा विचार येईल तेव्हा तुकोबा डोळ्यापुढे आणा. अरे ज्यांनी 21 ते 42 मध्ये एवढा पराक्रम करून दाखवला, तिथं आपल्या तर हातात आयुष्य पडलंय. आयुष्यात कुठलाच दिवस शेवटचा नसतो. प्रमोदजी महाजन म्हणायचे, कोणताच पराभव अंतिम नसतो आणि कोणतीच लढाई शेवटची नसते. मनाला कायम समजवायचं, बेट्या शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. मला जिंकायचं आहे तोपर्यंत मला लढायचं. निवृत्तीचं वय आपण ठरवायचं नाही. जोवर आपल्या धमक आहे तोवर करत राहायचं. ह्या करण्यानंच मरोनियाजीने इथपर्यंत जाता येतं. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती, आईसी चराचरी कीर्ती. मरावे परी कीर्ती रूपे, उत्तमाचे उरे कीर्ती मागे. उत्तमाचे उरे कीर्ती उत्तमची उरे कीर्ती. मरावे परी कीर्ती रूपे. गुरुवर्य गोविंद बाबा केंद्रेंकडे राहिलो, त्यांचं खाल्लंय. त्यांचं एक वाक्य सांगेल महाराज, त्यांचं हमखास असायचं, मूरत से कीरत बड़ी बिन पंख उड़ जाए, मूरत तो जाती रहे लेकिन कीरत कभी न जाए. गुरुवर्य केंद्रे बाबा. आता एक शेवटचं माझं सांगायचं आहे. गुरुजी आहेत किराणा घराण्याचे, आणि गायकाच्याच घरी कार्यक्रम आहे. पुन्हा त्या घराण्याचे ते प्रतिभावंत गायक आहेत. तेवढा एक अभंग, एक कडवं त्यांचं ऐकायचं आहे, मग कीर्तन संपवायचं आहे. अगोदर माझं वाक्य, ठाकरे महाराज तुमच्या आवडीचं, माणसानं काम असं करावं की त्या कामाची ओळख तयार झाली पाहिजे. 2 वाक्य कल्लास महाराज. काम असं करायचं की आपलं नाव झालं पाहिजे, नाही तर नाव एवढं मोठं करायचं की ऐकल्याबरोबर काम झालं पाहिजे. हॅलो, मुंडे महाराज बोलतो, समोरच्याला सांगितलेलं काम त्यानं केलंच पाहिजे. नाव मोठं करा, काम होईल, नाही तर काम मोठं करा, नाव होईल. 100 वर्ष तरी ते नाव टिकून राहील. पावलं अशी टाकायची की त्याची पाऊल खूनच तयार झाली पाहिजे. काम असं करायचं की मागच्या 100 वर्षासाठी ते काम आठवलं पाहिजे. पाऊल असं टाकायचं की पाऊल खून तयार झाली पाहिजे. ईदभर पोटाची खळगी कुत्रे मांजरं पण भरतात. काम असं करून जायचं की आपल्यानंतर 200 वर्ष तरी आपल्या नावाचा डंका वाजला पाहिजे. वाक्य सांगतो, हिंदीमध्ये वाक्य आहे, काम करो ऐसा
कि पहचान बन जाए, कदम चलो ऐसा कि निशान बन जाए, काम करो ऐसा कि पहचान बन जाए, कदम चलो ऐसा कि निशान बन जाए। यहाँ जिंदगी तो सभी काट लेते हैं, जिंदगी जियो ऐसे कि कुछ मिसाल बन जाए, मरोनिया आणि तुकोबाराय म्हणतात याच्यासाठी तर आम्ही जीवनभर प्रयत्न करत होतो, याच्यासाठी तर आम्ही जीवनभर अट्टहास घेतला होता गुरुजीकडून याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला
बापूंच्या बाबतीत एवढंच म्हणायचं, आता निश्चिंतेने पावलो विसाव. त्यांना आदरांजली वाहून भगवंतानं त्यांना पायाजवळ जागा द्यावी असं म्हणायची गरजच नाही. अरे महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाला एवढा मोठा गुणवान पुत्र ज्यांनी बहाल केला, त्यांना देव दुसरीकडे पाठविलंच कसं महाराज? ते मरणा ऐलीच कडे मज मिळोनी गेले पुढे, मग मरणी अनेकीकडे जातील केवे. विठोबार ज्ञानेश्वर आज फक्त कीर्तन आणि अन्नदान, आणि महत्त्वाचं म्हणजे ही सभा सगळी संतांची आहे. ब्रह्मरस करू भोजन पंगती, संतांचे संगती सर्व काळ. ब्रह्मादिकासी हे दुर्लभ उच्छिष्ट, नका मानोविट ब्रह्मरसी. आम्ही सगळी महाराज मंडळी इथंच बसून जेवणार आहोत. त्यामुळं कोणी मी जेवत नाही वगैरे, मी काशी केली असं म्हणायचं नाही. तसं मी पण काशी केली आहे तरी मी जेवणार आहे. तुमच्यापैकी कोणी काशी केली असली तरी जेवायला आहे घाई करू नका. प्रसाद आहे, कीर्तन झालं आहे, नामचिंतन झालं आहे. आता त्याच्यात पुन्हा पुन्हा काय आडेवेडे घ्यायचे? आणि तुकोबारायांनी खरं तर कर्मकांडावर प्रहार करण्यासाठी क्रांती केली आहे, आणि आपण पुन्हा कर्मकांडातच घुसायचं, परत लोकांना तिकडंच घुसवायचं. हे त्यातून बाहेर काढायचं आहे आपल्याला. 13वा होऊन गेला आहे काल, ठीक आहे, विधीपर्यंत 13 दिवसाचा विधी संपला. आता 14वा दिवस आहे. हरिकीर्तन झालं आहे. हरिकीर्तनानं ते अन्न प्रसाद झालं आहे. त्यामुळं तो प्रसाद सेवन करायला काहीही अडचण नाही. विठ्ठल जे